कलर विच कलर डू यू वॉन्ट असा प्रश्न एखाद्या वर्षाला वर्ष म्हणजे मुलगी नाही तर वियरला विचारला तर त्याचं उत्तर मिळतं येस. तुम्हाला माहिती होतं का की प्रत्येक वर्षाचा एक डेडिकेटेड कलर असतो? नसेल माहिती तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 2024चा कलर होता ऍप्रिकॉट कर्ज, 2025चा रंग होता फ्युचर डस्ट म्हणजे पर्पल टोन मध्ये जाणारा. तसाच 2026चा रंग सुद्धा डिक्लेअर झालेला आहे वर्षा अखेरीस. आणि 2026 येत्या वर्षाचा कलर ऑफ द इयर आहे ट्रान्सफॉर्मेटिव्ह टील असा काहीसा दिसतो. मराठीत त्याला हरित नील किंवा नील हरित असा रंग म्हटला जातो. हिंदीमध्ये त्याला काव्यात्मक पद्धतीत चैती असं नाव आहे. तर बेसिकली समुद्राचे निळे कलर, ॲक्वा ब्ल्यू कलर्स आणि आपल्या जंगलाचे गडद हिरवे रंग जे आहेत, फॉरेस्टचे जे ग्रीन्स आहेत, ते मिक्सचर होऊन हा ट्रान्सफॉर्मेटिव्ह टील बनतो. आता हा कसं ठरतं तर WGSN म्हणजे वर्ल्ड ग्लोबल स्टाईल नेटवर्क नावाची एक कंपनी आहे जी UK बेस्ड आहे. त्यांचा जागतिक पातळीवर स्टडी सुरू असतो जे ह्युमन रेसला, त्यांचं कल्चर, त्यांचं क्युझिन, लाईफस्टाईल ओव्हरऑल स्टडी करत असतं. आपला राहणीमान बेसिकली स्टडी करून त्याच्याप्रमाणे हा रंग ठरलेला असतो. त्यामुळे यावेळेला सस्टेनेबिलिटी वगैरेकडे जाणारा हा रंग आहे. येत्या वर्षात काय होणार तर बऱ्याच मोठ्या ब्रँड्स मध्ये तुम्हाला हा रंग दिसून येईल, त्यांच्या कलेक्शन मध्ये, फॅशन वॉक्स मध्ये, एक्सेट्रा एक्सेट्रा. मग छोटे ब्रँड्स ते आत्मसात करतील आणि मग लोकली तुम्हाला हा रंग सगळीकडे दिसेल. बेसिकली नॉट जस्ट कपड्यांवरती तर तुम्हाला फर्निचर, गाड्या यात सुद्धा त्याचा प्रभाव दिसून येणार आहे. त्यामुळे येत्या वर्ष ट्रान्सफॉर्मेटिव्ह टील तिथे जिथे तिथे दिसायला मिळणार आहे. तर तुम्हाला या सगळ्याबद्दल माहिती होती का आणि ट्रान्सफॉर्मेटिव्ह टील तुमच्याकडे आहे का आणि याबद्दल अजून काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा. अशाच व्हिडिओसाठी पुन्हा भेटूच.